महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे। लाडक्या बहिणींना वाटत होते हप्ता कधी येणार, आज येणार की उद्या येणार, मात्र आता हप्ता लवकर येत नव्हता। त्यातच आता एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला। आता निर्णय लागू होताच आता पहिल्या टप्प्यात 15 जिल्हे सरकारने जाहीर केलेले आहेत। आता काळजी नसावी, पैसे आता 100% वाटप सुरू होत असून पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यात हे पैसे येत आहेत। आता कोणते 15 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे पोहोचणार आहेत व कोणत्या 6 बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे येतील त्या याद्या आलेल्या आहेत। जिल्ह्याची नावे, बँकांची नावे सांगणार आहेत। जर तुम्ही त्या जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात आता लवकरच सर्वात आधी पैसे वाटप केले जाणार आहेत। आता एकच हप्ता नाही तर 2 हप्ते आता मिळण्याचे चान्सेस वाढलेले आहेत। मात्र एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्यात हप्ता मिळवायचा असेल तर एक काम करा म्हणून देखील सरकारने सांगितलेलं आहे। आता कोणतं काम करायचं आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब काही करत नाहीयेत। जे चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकतील त्यांना लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची बातमी सर्वात आधी पाहायला मिळणार आहे। मात्र ज्यांनी सबस्क्राइब केलेलं आहे त्यांच्या जिल्ह्याची बातमी आपण सर्वात आधी देणार आहोत। हप्ता कधी मिळणार आहे तर सबस्क्राइब नक्की करा। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर इकडे बघा, आता अखेर निर्णय झाला, माफ करा उशीर झाला। सरकारने आता केलं मोठं वक्तव्य। आता काळजी नसावी, आता येणार पैसे। आता पैसे सोबत आता लाडक्या बहिणींना 3 गिफ्ट। आता पैसे देण्यास उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणींना 1 नव्हे तर 2 असे हप्ते आता सरकार देत आहे। एप्रिलचा तर मिळणारच, मात्र मे महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। मात्र आता एप्रिलचा हप्ता मिळण्यासाठी तर आता तुम्हाला काही काम करायची गरज नाही। मात्र मे महिन्याचा हप्ता जर एप्रिलच्या हप्त्यासोबतच पाहिजे असेल तर एक काम करा, जेणेकरून आता मे महिन्याचे देखील पैसे येतील। कोणते काम करायचे आहे ते व्हिडिओच्या पुढे सांगितले आहे, त्यासाठी 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। खूप दिवसापासून लाडक्या बहिणी प्रतीक्षेत होते की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज येणार की उद्या येणार, या प्रतीक्षेमध्ये पाहायला मिळत होत्या। मात्र अखेर लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली असून लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम सरकारने केलेलं आहे। आता कोणत्या 15 जिल्ह्यात पैसे सर्वात आधी येत आहेत त्या जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या असून ती नावे तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे। तर इकडे बघा, आता मोठी खुशखबर ही राज्य सरकारने दिलेली असून आता एक महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे। सध्या स्थितीला एका नियमाचे पालन केले तरच एप्रिलचा हप्ता व त्यासोबत तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळेल। अन्यथा तुम्ही जर या नियमाचं पालन केलं नाही तर एप्रिलचा हप्ता तर नाहीच, मात्र मेचा पण हप्ता नाही। सर्वांना एक पालन करायचं आहे। आता ज्यांनी हे पालन केलं नाही त्यांना हप्ता मिळणार नाहीये। आता काय सांगितलेलं आहे, काय करायचं आहे तुम्हाला सांगतो। तर इकडे बघा, यामध्ये 3 नियम आता आहेत। तर विचार केला तर आता तुम्ही लक्षात ठेवा, अशा प्रकारे पालन करा। तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे, एप्रिलचा हप्ता तसेच सर्व काही योजनांचा लाभ मिळणार आहे। सर्वात आधी ते पैसे मिळून जातील। मात्र तुम्हाला आधी एका कामाचे पालन करायचे आहे, एक अट तुम्हाला पूर्ण करायची आहे। अन्यथा तुम्ही जर त्याचे पालन केले नाही, तो नियम जर पाळला नाही तर आता येणारा एप्रिलचा हप्ता, मे महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये। आता हे सर्वांनाच करायचं आहे। ज्यांनी गेल्या महिन्यात फेब्रुवारी मार्चच्या हप्त्यासाठी काही पालन केलं नव्हतं त्यांनी देखील आता हे पालन करावं लागणार आहे, कारण की हे जर तुम्ही सूचना लक्षात घेतली नाही तर एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये। आता हे तुम्हाला लवकरात लवकर एक काम अर्जंट करून घ्यायचं आहे, ते कोणतंही सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इकडे बघा, आता जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। तुमचा जिल्हा बघा, आता 15 जिल्ह्याची नावे आलेली आहेत। यामध्ये जिल्ह्यात पैसे वाटपास पूर्ण तयारी झालेली आहे। तसेच आता याद्या देखील आलेल्या आहेत। तर इकडे बघा, आता जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत। कोणत्या क्षणी आता पैसे वाटपास मंजुरी मिळणार आहेत। तसेच आता ज्या याद्या आलेल्या आहेत यामध्ये आता हजारो नाही तर तब्बल लाखो महिलांच्या बँक खात्यात DBT द्वारे पैसे येण्यासाठी DBT प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या बँक खात्यात पैसे येण्यासाठी DBT प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केलेली आहे। तुमच्या बँक खात्यात आता लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊन जातील। तर आता DBT प्रक्रिया पूर्ण होताच तुम्हाला एप्रिलच्या हप्त्याचे 1500 रुपये, मे महिन्याचे 1500 रुपये किंवा यापेक्षा अधिकची रक्कम 2100 रुपये जर दिले तर तुमच्या बँक खात्यात 4200 रुपये जमा होणार आहेत। मात्र एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता घेण्यासाठी एक काम सर्वांना करायचं आहे। ते काम करण्यासाठी 24 तासात आता राहिलेल्या 24 तासाच्या आत ते काम करा। कोणतं काम करायचं आहे ते पुढे सांगणार आहे। ज्यांनी देखील काल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता त्यांचा देखील खूप फायदा झालेला आहे। त्यांनी कालचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यामुळे त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे की आम्हाला आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्यासाठी आम्ही पात्र ठरलेलो आहोत। तसेच त्यांना आता गॅस सिलेंडरचे पैसे देखील मिळणार आहेत। आता तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नसतील तरी आता 100% मिळणार आहेत। काही अट नाही, काही नाही, 100% मिळून जातील। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। तर इकडे पाहू शकता, आता
जिल्ह्यांच्या याद्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत, यामध्ये तुमचा देखील जिल्हा असू शकतो। आता एकंदरीत विचार केला तर लाडक्या बहिणीसाठी खुशखबर म्हणजे सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत। तर यामध्ये जिल्हे जाहीर झालेले असून आता यामध्ये पहिला जिल्हा हा बीड आहे। बीड जिल्हा हा मराठवाड्यातील आहे। या बीड जिल्ह्याचा विचार केला तर आता एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता तसेच मे महिन्याचा प्लस 11वा हप्ता या दोन्ही महिन्याचे पैसे हे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळेल। आता हे तरच मिळणार, त्यासोबत 830 रुपये हे गॅस सिलेंडरचे मिळणार आहेत। मात्र एप्रिलचा हप्ता 100% मिळेल। मे महिन्याचा हप्ता देखील आता याच महिन्यात तुम्हाला आत्ताच पाहिजे असेल तर एक काम करून घ्या, जेणेकरून सर्वात आधी मे महिन्याचा हप्ता मिळेल, तुम्ही पात्र ठराल। अन्यथा ते काम जर केलं नाही तर मे महिन्याचा हप्ता तुम्हाला डायरेक्ट एका महिन्यानंतर मे महिन्याच्या 30 तारखेला किंवा 29-28 तारखेलाच मिळू शकतो। मात्र जर आता मिळवायचा असेल एप्रिलचा हप्ता तर मिळणार, मात्र मेचा हप्ता त्यासोबत 830 रुपये गॅस सिलेंडरचे मिळवायचे असतील तर महाराष्ट्रातील सर्व बहिणींना एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे। तुम्ही 24 तासाच्या आत एक छोटंसंच काम आहे ते पूर्ण करून घ्या। ते मोबाईलवरतीच काम होऊन जातं। ते जर झाल्यानंतर तुम्ही लगेच पात्र ठरणार व तुम्हाला चांगली रक्कम ही सरकारकडून मिळून जाईल। मात्र ते काम नक्की करावं लागणार आहे। आता ते कोणतं काम आहे तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। तर इकडे बघू शकता आता बीड जिल्ह्यात 10वा प्लस 11वा हप्ता मिळणार आहे, प्लस 830 रुपये गॅस सिलेंडरची रक्कम येणार आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा आहे। आता पुढचा कोणता जिल्हा आहे आपण पाहत आहोत। आता जिल्ह्यांची नावे सांगत आहे, लक्ष देऊन बघा। तुमचा जर जिल्हा असेल तर खुशखबरच आहे। तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे। चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर इथे बघा आता पुढील जिल्हा पात्र ठरणारा जिल्हा म्हणजे आपल्याला पालघर जिल्हा पाहायला मिळत आहे। आता पालघर जिल्हा हा कोकण किनारपट्टीमध्ये आहे। पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणच्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एप्रिल महिन्याची जी काय रक्कम असेल, आता एप्रिल महिन्याचे 1500 रुपये दिले व मे महिन्याचे 1500 रुपये दिले तर हे 3000 रुपये होतात। हे 3000 रुपये येऊन जातील। मात्र सरकार आता 2100 रुपये देण्याच्या तयारीत पाहायला मिळत आहे। जर सरकारने आता 2100 रुपये हे लाडक्या बहिणींना दिले तर इकडे बघा आता तुम्हाला इथे लिहून सुद्धा समजण्याकरिता दाखवत आहे। आता हे 2100 रुपये जर तुम्हाला दिले तर किती रक्कम होईल तुम्हाला सांगतो। इकडे बघा 4200 रुपये। तर इकडे बघा हे 4200 रुपये तुमच्या बँक खात्यात येऊन जातील किंवा 3000 रुपये येतील। मात्र जास्त चान्सेस हे 4200 रुपये येण्याचे देखील पाहायला मिळत आहेत, कारण आता महापालिकेच्या निवडणुका आल्यामुळे लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयांचा हप्ता सरकार करू शकतं, अशी माहिती महायुती सरकारमधल्या काही नेत्यांनी दिलेली आहे। यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळू शकतो। मात्र आता तुम्हाला मे महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर एक काम ते करावंच लागेल, अन्यथा ते काम केलं नाही तर मे महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये। मात्र ते काम कोणतं आहे चला आता तुम्हाला सांगणार आहे। इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळून जातील व मे महिन्याचा हप्ता देखील मिळून जाईल। तर त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना ते देखील सांगतो। तर इकडे बघा आता पालघर जिल्हा झाला। पहिला जिल्हा कोणता सांगितला तर तो पाहिला बीड, त्यानंतर पालघर। आता बघा हे दोन जिल्हे पाहिलेले आहेत, पहिला बीड दुसरा पालघर, हे दोन जिल्हे झाले। आता तिसरा जिल्हा कोणता आहे तुम्हाला सांगत आहे। तर तिसरा जिल्हा बघा धाराशिव। आता जर या जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर, धाराशिव जिल्हा हा मराठवाड्यात येतो। बीडच्या शेजारचा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा व लातूरच्या शेजारचा जिल्हा पण धाराशिव जिल्हा हा आपल्याला पाहायला मिळत आहे। आता याच धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारकडून मोठी रक्कम ही वर्ग केली जाणार आहे। एकंदरीत विचार केला तर आता जेवढे काही पैसे लागणार होते, जेवढी काही रक्कम लाडक्या बहिणींना वाटप करायची होती ते पैसे आता सरकारपर्यंत जमा झालेले आहेत। तर या जिल्ह्यात आता डीबीटीची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे। आता ही डीबीटी प्रक्रिया म्हणजे काय सांगतो। डीबीटी प्रक्रिया अशी आहे की तिकडून पैसे पाठवताच कमीत कमी 10 ते 15 मिनिटाच्या आत जी काय रक्कम असते, म्हणजे 10वा हप्ता असेल, 11वा हप्ता असेल किंवा 830 रुपये गॅस सिलेंडरचे असतील, हे सर्वात आधी जमा होतील। हे तिकडून पाठवताच 15 मिनिटाच्या आत हे पैसे तुमच्या बँक खात्यात येतील। फक्त आणि फक्त 15 मिनिटाच्या आत हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे। आता धाराशिव जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर इकडे एप्रिल महिन्याचा हप्ता तसेच मे महिन्याचा हप्ता हे झाले 2 हप्ते। असा एक मेसेज येईल। असा मेसेज येताच तुम्ही काय करा, बँकेत जाऊन तुमचे पैसे काढून घ्या। मेसेज तुम्हाला येईल की एप्रिल महिन्याचा हप्ता जो काय लाडकी बहीण योजना क्रेडिट युअर अकाउंट 1500 रुपये किंवा 2100 रुपये दिले तर 2100 रुपये, अशा प्रकारचा मेसेज येईल। एप्रिल हप्त्याचा व मे महिन्याच्या हप्त्याचा देखील असाच मेसेज येणार आहे। असे 2 मेसेज येताच तुम्ही लाडक्या बहिणींनो बँकेत जाऊन तुमचे पैसे काढून आणा। तुमची जे काही रक्कम असेल 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम येणार आहे, 3000 रुपये किंवा
किंवा जर 2100 रुपयांचा हप्ता दिला तर 4200 रुपये हे सर्व पैसे तुम्ही बँकेत जाऊन काढून आणा असा मेसेज कोणत्या क्षणी आता तुम्हाला देणार आहे। आत्ताच्या क्षणाची एक मोठी खुशखबर आलेली आहे। बघू शकता आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींसाठी अखेर आनंदाची बातमी आली। सरकारने निर्णय जाहीर केला, अखेर लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। आता बघू शकता याद्या जाहीर झालेल्या असून इकडे 15 जिल्ह्याची नावे आलेली आहेत। तर पैसे वाटपास डीबीटी प्रक्रिया आता अर्ध्याच्या वर पूर्ण झालेल्या आहे। आता थोडीच प्रक्रिया राहिलेली आहे, पूर्ण होताच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे देण्यात येणार आहेत। आता कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे येणार आहेत, तुम्हाला त्या बँकांची नावे सांगतो। जर या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये। पैसे हे तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी कोणत्याही क्षणी आता जमा होऊ शकतात, तुम्हाला मेसेज येऊ शकतात। यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा आता तुम्हाला मिळणार आहे। चांगली खुशखबर ही आता तुम्हाला मिळणार आहे, यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तर इकडे बघा आता जिल्हा याद्या सरकारने जाहीर केलेल्या जिल्ह्यांची नावे आता पूर्णपणे जाहीर झालेले असून इकडे बघू शकता आता बँकांची नावे सरकारने प्रस्तावित केलेली आहेत। यामध्ये बघू शकता महत्त्वाची बातमी दिलेली आहे। आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे आता एकनाथ शिंदे यांनी सूचना दिलेली आहे, हे काम करा। शिंदेंनी जे काम सांगितलेलं आहे ते सर्वांनीच करावं, नाहीतर कुणी जर हे काम केलं नाही तर दोन्ही हप्ते मिळणार नाहीत, एप्रिल पण नाही मे पण नाही। आता सर्वांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे। आता ही बातमी कुठेच तुम्हाला पाहायला मिळणार नाही। आत्ताच काही मिनिटापूर्वी सरकारने एक माहिती दिलेली आहे, तुम्हाला सांगतो इकडे बघा। शिंदेंनी जे काम सांगितलं आहे ते सर्वांनीच करावं लागणार आहे। जे कोणी करणार नाही त्यांना एप्रिल हप्ता नाही, मे हप्ता नाही व गॅस सिलेंडरचे पैसे नाही। त्यामुळे वेळ काढून आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हे काम लवकरात लवकर करून घ्या, तुम्हाला चांगली रक्कम मिळू शकते। आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। हा व्हिडिओ जर बघितला तर आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या पैशासाठी काय करायचं आता राहिलेल्या एका मिनिटात सांगणार आहे। त्यानंतर शिंदे साहेबांनी कोणतं काम सांगितलं आहे की जेणेकरून तुम्हाला एप्रिल मे महिन्याचा हप्ता मिळेल अन्यथा मिळणार नाही ते देखील सांगण्यात येणार आहे। मात्र सरकारने सांगितलेलं आहे जर तुम्ही हे काम केलं नाही, तुम्ही जर याकडे जास्त लक्ष देऊन हे काम जर तुम्ही केलं नाही तर आता तुमचा हप्ता बंद देखील होऊ शकतो। काही चुका देखील आता सरकारने सांगितल्या आहेत। इकडे बघा आता चेकवर सही झालेल्या आहे, कोणत्या क्षणी बँकेमध्ये पैसे येणार आहेत, कोणत्या क्षणी तुम्हाला मेसेज येईल। त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता 1500 किंवा 2100 जी काही रक्कम येईल ती येईल। त्यानंतर मे महिन्याचे पैसे व 830 रुपये हे गॅस सिलेंडरचे येऊन जातील। आता चेकवर सही झालेले आहे, पैसे यायच्या आधी हे काम करा, अन्यथा पैसे जर आले तर एप्रिलचा हप्ता तर भेटेल, मात्र पुन्हा पुढचे हप्ते तुम्हाला मिळायचे नाहीत। त्यामुळे आता पैसे येण्याच्या आधी हे काम करा व पैसे तर आता कोणत्या क्षणी वाटप होऊ शकतात। तर इकडे बघा आता चेकवरती सही झालेल्या आहे, बँकात आता पैसे येत आहेत। या कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे येत आहेत त्या बँकांची नावे सांगणार आहे। आता ज्या बँकेत पैसे येणार आहेत त्या बँकांची नावे मी सांगताच त्या बँकधारकांनी ते काम लवकर करून घ्यावं। आता जेवढी रक्कम वाटप करायची आहे तेवढी सरकारपर्यंत आलेली आहे। आता चेकवर सही झालेले असून आता मात्र पैसे येण्यासाठी एक काम सगळ्यांनाच करायचं आहे, अन्यथा नाहीतर हे काम 24 तासाच्या आत केलं नाही तर पुन्हा पैसे मिळणार नाहीत, पुन्हा काही केलं तरी पैसे येणार नाहीत। तुम्ही एप्रिलच्या हप्त्यापासून वंचित राहताल। जो काही एप्रिलच्या हप्त्यासाठी तुम्ही प्रतीक्षा करत आहात तो एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळायचा देखील नाहीये। आता ते काम इकडे आहे, तुम्हाला सांगतो इकडे बघा। त्यासाठी तुमच्याकडे आता एक आधार कार्ड असणं गरजेचं आहे, कारण आता चेकवरती सही झालेली आहे। कोणत्या क्षणी आता या बँकेत पैसे येणार आहेत, कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येत आहेत तुम्हाला सांगणार आहे। पहिलं काम जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे। जर आधार कार्ड नसेल तर एप्रिलचा हप्ता विसरून जा, तुम्हाला एप्रिल हप्ता मिळणार नाही, मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही व 830 रुपये जे काही गॅस सिलेंडरचे मिळत असतात हे 830 रुपये पण मिळणार नाहीत। त्यामुळे लक्ष द्या, आता ही पैसे तुम्हाला मिळवण्यासाठी काम करायचं आहे, त्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे। आता आधार कार्ड आहे का नाही कमेंट मध्ये सांगा। आज जर आधार कार्ड असेल तर सर्वात आधी कोणतं काम करायचं तुम्हाला सांगतो। आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे ती जिल्हे अजून सांगायचे बाकी आहेत, कोणत्या जिल्ह्यात एप्रिल महिन्याची मे महिन्याची पैसे येत आहेत। सर्वात आधी ज्या ठिकाणी पैसे आता वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे अजून सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी आता इकडे बघा, महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करून घ्या, जेणेकरून आता जे सरकारनं काम सांगितलं आहे ते पूर्ण होऊन जाईल। आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलं तर तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मिळेल। जरी एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही तरी सर्वात आधी मे महिन्याचे पैसे हे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील। त्यामुळे एवढं काम करायचं आहे। आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते देखील सांगणार आहे, जेणेकरून 830 रुपये ही रक्कम गॅस सिलेंडरची तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी पोहोचवेल, सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होईल। तर इकडे बघा, त्यासाठी महत्त्वाचं काम म्हणजे आता
सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता गॅस सिलेंडरचा जो हप्ता आहे तो येणार आहे. महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर करून टाका. त्यानंतर अजून एक काम आहे ते सांगणार आहोत. त्यापूर्वी आता एप्रिल महिन्याचे पैसे सर्वात आधी अजून कोणत्या जिल्ह्यात येत आहेत ते जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे. तर इकडे बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा हा आपल्याला जे आहे ती मराठवाड्यातीलच पाहायला मिळत आहे, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील आता चांगला दिलासा मिळणार आहे, चांगली खुशखबर मिळणार असून आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी आता पैसे येणार असून या ठिकाणी एप्रिलचा 10वा हप्ता तर मे महिन्याचा 11वा हप्ता अशी ही रक्कम आता येणार असून हे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. तर त्यासोबत 830 रुपये गॅस सिलेंडरची रक्कम ही पोच केली जाणार आहे. यामुळे आता लाडक्या बहिणींनो तुम्ही निश्चित राहा, आता कसल्याही प्रकारची काळजी करू नका. जी काय रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल. आता ही रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार आहे. अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे सर्वात आधी येतील त्या जिल्ह्यांची नावे, तसेच आता मे महिन्याचे पैसे कोणत्या क्षणी वाटप होतील, आज वाटप होतील की पुढच्या 2 तासात वाटप होतील की उद्यापासून वाटप होतील ते देखील सांगणार आहे. कारण आता एप्रिलचा हप्ता वाटप होताच मेचे देखील पैसे येणार आहेत. आता याबाबतचा सविस्तर व्हिडिओ येणार आहे. अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढील व्हिडिओत सांगितलेले आहेत. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. जे सबस्क्राईब करतील त्यांना सर्वात आधी तो व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला जर 4200 रुपये दिले तर चांगली खुशखबर मिळू शकते, मोठी रक्कम ही तुम्हाला वाटप होऊ शकते. यामुळे चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे. धन्यवाद.